एक इश्यू आहे. पुण्यातली एक जागा जी महार वतनाला आधी दान केलेली होती, त्यानंतर पार्थ पवारांच्या कंपनीने ती जागा कुठलीही स्टॅम्प ड्युटी न भरता 300 कोटी रुपयाला विकत घेतल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. मुख्यमंत्री देखील यावर बोललेत. काय वाटतं तुम्हाला? स्वतः अजित पवारांचे पुत्र आहेत, ते त्यांच्या नावावर कंपनी आहे. खरं तर पवारकडून शेतकऱ्यांची पॉवर वाढायला पाहिजे, तर ते स्वतःचीच पॉवर वाढतात. इकडे कर्जमाफीचं म्हणतात तर दादा नेहमी म्हणते पैसा नाही आहे, आणि दुसऱ्या इकडे पैशाच्या अशा प्रकारचे जर सत्य असेल तर मला वाटतं याच्यासारखं पाप नाही. तुकारामाच्या पुण्यामध्ये, ज्ञानदेवाच्या पुण्यामध्ये एवढं मोठं पाप करू नये जे सरकारचं आहे, आणि तिथं इतका मोठा जर घोटाळा पवारांच्याच कुटुंबात होत असेल, म्हणजे अजितदादांच्या कुटुंबात, तर ते मला वाटतं त्यावर सखोल चौकशी, निपक्ष चौकशी झाली पाहिजे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. हे पालकमंत्री असतानाच हे सगळं झालेलं आहे, आणि दुसरीकडे आज मुख्यमंत्री म्हणाले की हे सगळं गंभीर आहे, चौकशी समिती सुद्धा नेमलेली आहे. गंभीर आहे म्हणतात मुख्यमंत्री, पण ते किती गंभीर आहे काय माहित नाही. ते मीडियावर गंभीर आहे का खरोखरच गंभीर आहे ते शोधणं फार कठीण आहे. देवेंद्रजी आहे ते